तर हाय सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं बरं का माझ्या ब्लॉगमध्ये आणि ओम नमः शिवाय सगळ्यांना। तर आता आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे, म्हणलं थोडं देवाला गोड बनवूया काही। तर हे बघा रोहिणी आली आहे आणि आपला हा चहा पण चालला इथं। हे देवाचे फुलं तिकडे टाक बाई। आणि इथं मी गाजरं थोडे कापून घेतले असे, म्हटलं डायरेक्ट कुकरमध्येच बनवून बघूया आज। गाजर चालवा खिसून नाही बनवायचा कारण की टाईम बी नाही आहे एवढा लवकर स्वयंपाक बनवायचा आहे। इथं मी भातासाठी तांदूळ ठेवले थोडे टाकून, म्हटलं देवाला थोडं गोड बनवूया, स्वयंपाक करूया, थोडा डांगराची भाजी, डाळ भात आणि गाजरचा हलवा, थोडे पापड काढूया। तर आम्हाला सपोर्ट करा बरं का। तुम्ही व्हिडिओ बघताय आमचे पण लाईक कोणीच करत नाही आहे। एक लाईक केल्यानं काय होतं, करायचं ना। आवडत नाही आहे का आमचे व्हिडिओ का रोहिणी? हां त्यांना म्हणा आमचे व्हिडिओ नाही आवडत आहे का तुम्हाला? सांगा आम्हाला कमेंटमध्ये, नाही आवडत म्हणून असं सांगा। हां जर आपल्यामुळे कोणाचं चांगलं होतं असलं एक लाईकमुळे तर करायचं का नाही, हो की नाही? हो मग करा ना म्हणा, आम्ही करतो म्हणा, थोडी थोडी मेहनत करतोय आता मी आजपासून रोज एक एक व्हिडिओ टाकत जाईल। कधी टाइम भेटतो कधी नाही भेटत, त्याच्यामुळं आमचा कधी गॅप होऊन जातो मधामध्ये। तर सर्व सपोर्ट करा आम्हाला, आम्ही बी नवीन नवीनच बनवतोय आता। तसंच मी चॅनल चालू केलेलं होतं बरं का, मी लॉकडाऊनमध्ये चॅनल चालू केलेलं होतं स्वयंपाक करायचं, पण त्यात काय झालं मग माझं पार्लर चालू झालं ना, मग बंद झालं कारण की व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटायचा। एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आणि घरचं काम, धुणं भांडी, कचरा पोता, देवपूजा सगळं काम करून मग पार्लरला जायचं म्हटल्यावर एवढ्यांचं थकून जायची मी, मग मला व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटायचे। त्याच्यामुळं काही मी मग नंतर चॅनलच बंद पडून गेलं, म्हणजे करायलाच नाही भेटलं। आणि तेच चॅनल आम्ही आत्ता सध्या चालू केलं आहे, फक्त एवढं आहे आम्ही नाव बदललं आहे त्याचं, बाकी चॅनल आमचं तेच आहे। पहिली रेसिपी आहेच माझ्या त्याच्यावर मी टाकलेल्या, पण आता रेसिपीचे नाही आहे व्हिडिओ बनवते मी, कारण की सगळे रेसिपीचेच व्हिडिओ बनवते। तर म्हटलं चला ब्लॉग बनवूया आपण, तर ब्लॉग बनवते आहे। तर सपोर्ट करा प्लीज आम्हाला, कारण की आता माझं पार्लरचं या हातामुळं काम बंद झालं आहे, तर मग घरी बसून काय करणार। दोन लक्ष्मी आहे त्यांच्यासाठी काही काम करावं लागेल ना, हो की नाही, ह्या दोघींसाठी। तर मग मी हा चालू केलं आहे, म्हटलं चला दिवसभर बी करमत नाही असं, झोप घेऊन किती घेणार आपण, पूर्ण दिवस तर झोपू नाही शकत आणि काम करणार व्यक्तीला तर झोप येत नाही। मग म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ बनवूया। तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा। आणि बघा मी आता रसोई बनवेल ना पूर्ण स्वारिया, आम्ही सुरतला राहतो ना त्याच्यामुळं आम्हाला रसोई गुजराती शब्द येऊन जातात बरं का, येऊन जातात आमच्या तोंडामध्ये। रसोई झालं, शाकभाजी झाली, इकडं असं म्हणते ना त्याच्यामुळं। आणि आम्ही कुठं राहतो? सुरतला। आमचं गाव कोणतं आहे रोहिणी आपलं गाव? वाढोणा नाही ग, वाढोणा माझं माहेर आहे चांडोळ, धाडपशी बघा आमचं गाव आहे की नाही। तर धाडपशी आमचं गाव आहे चांडोळ, पण तिथं बी आम्ही गावात नाही राहत, आम्ही शेतात राहतो, कारण की तिथून आमचं शेत खूप दूर आहे, त्याच्यामुळं आम्ही शेतात राहतो। तर चांडोळमध्ये जर आमचा व्हिडिओ आला तर प्लीज आम्हाला कमेंट करजा की तुमच्या गावाचे आहे म्हणून आम्ही, हो की नाही रोहिणी? आम्हाला तर ओळखत बी नाही चांडोळमध्ये कोणी, आमचेच ओळखतात, बाकी दुसरे नाही ओळखत। पण गावाचा व्हिडिओ म्हटल्यावर थोडं चांगलं वाटतं, त्याच्यामुळं जर आमचा व्हिडिओ चांडोळ आला तर आम्हाला सांगा व्हिडिओ हे करून की तुमचा व्हिडिओ। तर चला स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवायचा आहे, अजून बाकी आहे, तर बघा मी दाखवते तुम्हाला नंतर। मी असे गाजर थोडं दूध टाकून आणि कुकरमध्ये टाकले बघा। तर इथं आपली डाळ झालेली बघा। आमच्या इथं फिक्की डाळ कोणी खात नाही, त्या सगळ्यांना तिखटच आवडते, तर मी थोडी तिखटच डाळ बनवते दरबारीला। फिक्की खातच नाही कोणी, फिक्की केली बी तर त्याला तडका देतात मग तिखटचा, म्हणून मग मी फिक्की बनवली। आणि इथं डांगर कापून घेतलं मी, आता डांगराची भाजी टाकून घेते बघा। की मी मम्मी तुला पीठ भिजवून देते म्हणे, हे बघा पूर्ण परातीत पीठच देवा देवा, मी केलं असत पुरला असतं रे बाबा। बघा असं पीठ भिजवता का कोणी? हे बा बाई पाय पीठ भिजवणं झाले गाजर
खूप 2-3 शिट्ट्यामध्ये बाफून जातात, लवकर होऊन जातो. असा कम्प्लीट झाला आपला गाजराचा हलवा. 2 कमी वेळात झाला आहे बघा. मस्त टेस्टी होता गाजराचा हलवा झाला आहे बघा. खवा टाकला आहे मी त्याच्यामध्ये, दूध नाही टाकलं, खव्याचा बनवला आहे. झाला आपला गाजराचा हलवा रेडी. चपात्या देवाले निवेद दाखवायचा आहे ना. हां, देवाला निवेद्य दाखवायचा. देवाला नैवेद्य दाखवतीये. देवाला नैवेद्य दाखवतीये मी. स्वयंपाक रेडी झाले बघा. गाजराचा हलवा, डांगराची भाजी, डाळ, भात, पेढा, चपाती. म्हणजे नाही, पेढा मी बनवला. हो हो. देवांना म्हणा आमचा भाजी भाकरीचा नैवेद्य स्वीकार करा. आज गोड गोड केलं आहे नवीन वर्षाचा गाजराचा हलवा. आमचं वर्ष बी गोड गोड जाऊ द्या, हो ना. हो. सगळ्यांना सांगते आमचं वर्ष पण असंच गोड गोड जाऊ द्या.